आज आपण धाराशिव जिल्ह्यामधलं ज्यांचं प्रचंड मोठं नाव असणारे हबप श्रीमंत महाराज सुतार यांच्याबरोबर आज आपण चर्चा करणार आहोत। तर ती चर्चा अशी आहे की संपूर्ण देशामधील जनतेला आणि न्यायालयामध्ये प्रलंबित एक प्रश्न आहे की हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जी शिवसेना आहे ही शिवसेना श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांची आहे का उद्धवजी ठाकरे साहेब यांची आहे। तर आपण सर्वसामान्य लोकांबरोबर चर्चा करत असताना आज प्रसिद्ध कीर्तनकार श्रीमंत महाराज सुतार यांच्याकडे आलेलो आहोत। तर त्यांना आपण हा प्रश्न विचारू तर त्यांचं काय मत आहे। महाराज, काय मत आहे तुमचं ह्या विषयावरती? खरी शिवसेना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि त्याच्यानंतर जर काही ह्या शिवसेनेचं जास्त पूर्ण मूल्य आणि किंमत जर सांभाळणारे जर असतील तर उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे ह्यांनी जे असणारा पूर्ण वारसा शिवसेनेचा चालवायला गेलेला आहे। आणि एकनाथ शिंदे हे एक असे सामान्य व्यक्तीमध्ये नाहीच, सामान्य व्यक्तिमत्व त्यांचं नाही। एकनाथ शिंदे यांनी थोड्याशा काळामध्ये महाराष्ट्र कुठं नेला। त्यांच्या प्रसिद्धी, त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांची जे केलेली कारकीर्द, शेतकऱ्यासाठी योजना म्हणा, लाडकी बहीण म्हणा, किंवा सांगायचं तात्पर्य आमच्या वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा खरं हिंदू धर्माचं प्रतीक आणि शिवसेनेचं चिन्ह किंवा शिवसेनेविषयीचा जे प्रसार माध्यम करण्याचं व्यक्तिमत्व फक्त एकनाथरावजी शिंदे यांच्यामध्येच आहे। आणि त्यांना धर्माचे पालन, स्वधर्म पाळावा, हिंदू धर्माचं ऐक्य, शिवसेना आणि याचं बिंबवून आपल्या महाराष्ट्रामध्ये हा उज्ज्वल महाराष्ट्र करण्याची ताकद फक्त एकनाथजी शिंदे यांच्यामध्ये आहे। त्यांचं जे आता ध्येय, धोरण आणि त्यांच्या ज्या आपल्याला काय प्रसिद्धीमुळं बोलण्याचा अधिकार नाही, त्यांच्यामध्ये खरं व्यक्तिमत्व ते आहे आणि तेच शिवसेनेचा तर धनुष्यबाण चित्र चालू शकतात, ते कार्य परिपूर्ण करू शकतात। आणि धनुष्यबाण चित्राचं ह्या नंतरचे पालन पोषण करून महाराष्ट्र उज्ज्वल भविष्यामध्ये येण्याची ताकद एकनाथरावजी या शिंदेमध्येच आहे। एवढं मी 2 शब्द बोलतो।